नमस्कार कला रसिकांनो, आर्टिस्ट विजन फाउंडेशन भुसावळ AVM आज आपण आलेलो आहे श्री बोथे सर यांच्या घरी। त्यांची एकुलती एक कन्या, तिने कोरियन भाषा कशी शिकली आणि कोरियन भाषेवर कसं प्रभुत्व मिळवलं आणि कोरियन भाषेवरच तिचं करिअर कसं झालं याबद्दल आपल्याला अनुश्री सांगणार आहे। मी अनुश्रीला विनंती करतो, प्लीज अनुश्री। सर्वप्रथम तुझं AVM मध्ये आर्टिस्ट विजन फाउंडेशन मध्ये स्वागत आहे। आर्टिस्ट विजन फाउंडेशन ही एक रजिस्टर्ड संस्था आहे आणि ही कलावंतांसाठी सतत कार्य करत असते। मग ते विद्यार्थी असो किंवा कलेचे विद्यार्थी, सप्तकलेचे कोणतेही असो। आता अनुश्री, तू कोरियन भाषेवर तुझं प्रभुत्व मिळवलेलं आहे। मला तुझ्या बाबांनी खूप सविस्तर सांगितलं तुझ्याबद्दल। कोरियन भाषा तू कुठेही क्लास न लावता आणि कुठेही म्हणजे कोणतंही मार्गदर्शन नसताना तू कशी शिकली आणि त्या कोरियन भाषेवर प्रभुत्व मिळवल्यावर तुला कोरियन बँकेमध्येच कशी नोकरी मिळाली आणि त्याबद्दल तू तुझा सगळा जो प्रवास आहे तू जरा आमच्या विद्यार्थ्यांना सांग अनुश्री। सुरुवातीला लाईक एव्हरी युजुअल फॅमिली आमच्यातही असं झालेलं होतं की वी नीड अ डिग्री टू बी सक्सेसफुल इन लाईफ, बट माझा कल युजली भाषेमध्ये जास्त होता आणि नवं काहीतरी शिकणं, म्हणजे मोस्टली भाषांमध्ये नवं काहीतरी शिकणं वॉज यूज टू बी माय हॉबी। आणि असंच शिकत शिकत आय एम अ पॉलिग्लॉट नाव। आय कॅन स्पीक अबाउट 5 लँग्वेजेस, हिंदी, इंग्लिश, मराठी, संस्कृत अँड कोरियन। सो ज्या वेळेला इंग्लिश वगैरे मध्ये शिकायची सुरुवात केलेली तेव्हा पप्पांनी खूप साथ दिलेली माझी। क्लासेस वगैरे इंग्लिशचे फ्रेंड्ससोबत वगैरे लावलेले आणि त्याच्यानंतर मग स्कूल टीचर्स वगैरे जे आहेत मी, तेव्हापासून झाला इंटरेस्ट सुरू माझा भाषा शिकायचा। त्याच्यानंतर कोरोना कालखंडामध्ये घरीच असायचो तेव्हा एक साधारण 1-2 व्हिडिओज असेच युट्यूबवरती आलेले, BTS बँड आहे त्यांचं म्हणून। त्यांच्याबद्दल की नाही युजली लुक्सवरून लोकांचा खूप मोठा गैरसमज आहे की काय एवढं त्यांच्यामध्ये, म्हणजे इतकं त्याच्या आहारी जाणं वगैरे बरोबर नाही। आमच्या घरी वगैरे सुद्धा म्हणजे गाण्यांची आवड असल्यामुळे मी ते बघायचे वगैरे, माझी इच्छा असायची। बट त्याच्यानंतर थोडा हळूहळू करून इंटरेस्ट भाषेकडे सुद्धा गेला, बिकॉज जी ट्युनिंग वगैरे असायची, त्यांची जी बोलण्याचे एक्सप्रेशन्स वगैरे, इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग। सो मी त्याच्याकडे थोडंसं स्वतःहून काहीतरी बघावं म्हणून मी तिकडे सुद्धा माझं इंटरेस्ट होता म्हणून तिथे सुद्धा गेले। सिन्स कोरोना सुरू होता त्याच्यामुळे आय कुडंट गेट एनी अपॉर्च्युनिटी टू गो अँड स्टडी इन पर्सन विथ अ टीचर ऑर एनिथिंग। सो मी युट्यूबवरनं स्टार्ट केलं। युट्यूबवर सुद्धा थोडे छोटे वर्ड ऑफ द डे किंवा मग लेट्स इन्क्रीज युअर व्होकॅब्युलरी असे छोटे बाईट्सवाले व्हिडिओज बघून इंटरेस्ट अजून वाढायला लागला। त्याचं प्रोनाउन्सिएशन वगैरे इंटरेस्टिंग वाटायला लागलं। तेव्हापासून जी सुरू झाली ती होती कोरियन शिकण्याची माझी जर्नी। त्याच्यामध्ये की नाही मोस्टली कोरियन ही लँग्वेज इंडियामध्ये एवढी फेमस नाही आहे। पहिली गोष्ट, इंडियामध्ये फेमस आहे कोरियन कल्चर अँड दॅट इन टू ऑल्सो K-pop, म्हणजे गाण्यांचा वगैरे जो कल असतो तो सध्या यंगस्टर्समध्ये खूप सुरू आहे। बाकी आजूबाजूच्यांना बघणाऱ्यांना असं वाटलेलं की शी इज वन ऑफ द फॅन गर्ल्स, जे थोडंसं छोटंसं काहीतरी बघून शिकायचा प्रयत्न करते, थोडं बोलतेय, जे दिसतंय ते बघते, काय बोलते तिला ते माहिती नाहीये वगैरे। बट आय न्यू की मी काय करत होते आणि इंटरेस्ट आहे आणि त्याच्यातही पुढे काहीतरी करायचंय हे पप्पांनी मी ऑलरेडी सांगितलेलं होतं। खूप चर्चेनंतर पप्पा मला बोलले तुला जे करायचंय ते तू कर, आय एम सपोर्टिंग यू, बट एक सोसायटीसाठी का होईना किंवा मग आपल्या सिक्युअर साईडसाठी का होईना एक डिग्री हातात हवी। त्याच्यासाठी ऑफकोर्स JEE CET वगैरे माझं सुरूच होतं। CET थ्रू माझा नंबर लागला इंजिनिअरिंगमध्ये, इंटरेस्टिंग ते सुद्धा होतं। ती सुद्धा मी डिग्री संपवली आणि ॲट द टाइम ऑफ जॉब हंटिंग आम्ही गेलेलो एक ऍक्च्युली मॉलमध्ये गेलेलो आम्ही। तिथं 2 मुली होत्या लहान आणि माझी मैत्रीण एक सोबत होती। मी तिला म्हटलं बघता मुली कोरियन आहेत। शी वॉज लाईक ओके नाव यू हॅव टू गो अँड टॉक टू देम। होती तशी मजेशीरच गोष्ट म्हणून मजेमध्ये मी सुद्धा गेले आणि मी त्यांच्याशी बोलले।
त्या मुली थोड्याशा अचंबित झालेल्या की अरे बापरे, म्हणजे आपण दुसऱ्या देशात आहोत आणि एक अनोळखी व्यक्ती येऊन आपल्याशी बोलते आपल्या भाषेमध्ये. सो त्या थोड्याशा दचकल्या आणि त्या त्यांच्या आईकडे पळाल्या. मग मला ते वाईट वाटलं की अरे बापरे, मी लहान मुलींना घाबरवलं की काय, म्हणून मी जाऊन सॉरी बोलायला ऍक्च्युली गेलेले. सो त्या ज्या होत्या त्या मिसेस लिम, त्यांना माझं बोलणं खूप भयंकर आवडलं. त्या म्हणत होत्या की म्हणजे आम्ही इथं ऑलमोस्ट 6 महिने झालेलो राहून आम्हाला आतापर्यंत एकही इंडियन भेटलं नाही जो इतकी छान कोरियन बोलतो वगैरे. त्यांनी त्याच्यानंतर त्यांच्या हस्बंडला पिंग केलं की लुक एट दिस गर्ल, शी हॅज समथिंग टू से, आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याशी बोललो. सो आउट ऑफ क्युरिओसिटी ते माझ्याशी तब्बल 10-15 मिनिटं बोलले असतील. त्याच्यानंतर त्यांनी मला जाताना फक्त एकदा म्हटलं, कॅन आय गेट युअर नंबर अँड कॅन यू प्लीज व्हिजिट अस इन द कंपनी. सो जस्ट अ व्हिजिट म्हणून, जस्ट त्यांच्या कलिग्सला वगैरे भेटायला म्हणून मी दुसऱ्या दिवशी त्यांचा कॉल आल्यावर मी तिथं गेलेले त्यांना भेटायला. आफ्टर अबाउट 2 hours मला तेव्हा समजलं की दे आर ऑफरिंग मी अ जॉब ऍक्च्युली. त्याच्यानंतर त्यांनी मला जाता जाता सांगितलं की तू इंजिनिअरिंग मधून आहेस आणि तू जी कोरियन शिकलेली आहेस ती तू कुठल्या इन्स्टिट्यूट मधून वगैरे नाही शिकलेली, ती तू स्वतःहून शिकलेली आहेस. सो तुला जमेल का एका तुझं म्हणजे टोटली डिफरंट करिअर, म्हणजे टोटली तुझी डिफरंट स्ट्रीम होणार आहे. एक इंजिनिअरिंग पासून तुला लिटरेचर थ्रू तुला एका बँकेमध्ये एंटर करायचंय, विल यू बी एबल टू डू दॅट? आय वॉज लाईक सगळंच मी स्वतःहूनच शिकलेले आहे, शिकायला काही हरकत नाही, करूयात म्हणून. सो मी तिथला जॉब एक्सेप्ट केला आणि अबाउट 2 to 3 days लेटर आय गॉट माय ऑफर लेटर अँड माय जॉईनिंग डेट ऑल्सो. अनुश्री, हे कोरियन फॅमिली तुला पुण्याच्या मॉलमध्ये भेटली आणि त्या मॉलमध्ये तुझी सहज त्यांच्या छोट्या मुलीशी बोलता बोलता त्यांच्याशी ओळख झाली आणि त्यांनी तुला ऑफरच करून टाकली की कोरियन बँकेमध्ये तू जॉब करू शकते का. म्हणजे तिथून तुझं करिअर चालू झालं आणि तुला म्हणजे एक प्रकारची त्यांनी एक संधी दिली किंवा, पण ते तू कोरियन लँग्वेज बोलत होती म्हणून दिली का कसं, का थोडासा तुझा लूप होता म्हणून दिला सांगेल? नाही, त्यांना तसं माहिती नव्हतं. त्यांना ऍक्च्युली तसं माहिती नव्हतं की आय वॉज सर्चिंग फॉर अ जॉब ऑर एनिथिंग. मी जस्ट युजली आपण जसं फॉरेनर्स कुठे दिसले वगैरे, इफ यू नो इंग्लिश, सो आउट ऑफ क्युरिओसिटी आपण जसं बोलायला जातो ना, तसं मी त्यांच्याशी बोलत होते. बट त्यांनी असं हळूहळू करत थोडं जास्त त्यांनी कन्व्हर्सेशन पुढे नेलं माझ्याशी बोलत बोलत. आणि त्यांना तिथनं समजलं की फक्त इंट्रोडक्शन वगैरेसाठी नाहीये, त्याच्या पुढे सुद्धा मला येते कोरियन. बट त्या कॉन्व्हर्सेशन मध्ये जॉब रिलेटेड असं काही आमचं बोलणं झालेलं नव्हतं. ते सगळं झालं दुसऱ्या दिवशी 2 तासांच्या नंतर. अच्छा, कोरियन लँग्वेज तुला नंतर शिकली तू का हळूहळू तुला पूर्वीपासून येत होते काही गाणे वगैरे त्याच्यामध्ये, आणि तू ही कोरियन लँग्वेज कुठचेही कोच न लावता कुठे म्हणजे ती कशी शिकली तू? मी ऍक्च्युली 2021च्या सुरुवातीला 2020च्या सुरुवातीला आय वॉज इंट्रोड्यूस टू अ BTS. इट्स अ बँड, बांगतान सोनियंदान. इट्स अ कोरियन बँड. मी त्यांची गाणी ऐकायला सुरू केलेली आणि इट वॉज म्हणजे ट्यून वगैरे त्यांची खूप इंटरेस्टिंग होती आणि कॅची होते त्यांचे वर्ड्स वगैरे भरपूर. सो तिथनं माझा इंटरेस्ट तिथं सुरू झालेला. बिफोर दॅट आय डिड नॉट नो की कोरिया नॉर्थवाला कुठला आहे आणि साऊथवाला कुठला आहे आणि त्यांच्यातलं फ्यूड काय ते सुद्धा मला माहिती नव्हतं. बट आफ्टर गेटिंग टू नो BTS अँड त्यांचे सॉंग्स, त्याच्यानंतर मला कोरियन कल्चरकडे मी थोडंसं वळले. आणि त्याच्यानंतर म्हणजे युट्यूबवरच, बिकॉज कोरोनामुळे तर बाहेर जायला आपल्याला चालत नव्हतं. सो युट्यूबवरती बरेचसे म्हणजे व्हिडिओज आहेत अवेलेबल. आणि इंडियामध्ये की नाही आता हळूहळू कोरियन एक वेव्ह असते, त्याला हल्यू वेव्ह असं म्हणतात. हल्यू वेव्ह आता हळूहळू जसं आपलं बॉलिवूड झालेलं आहे ना आउट इन वेस्टर्न, तसं आता हल्यू वेव्ह खूप ठिकाणी सुरू आहे. सो तो इंटरेस्ट हळूहळू त्याच्या सुद्धा बघून मला झाला होता सुरू. सो मी युट्यूबवरती हळू बघत 12 वर्ष मग ते सुरू केलं. त्याच्यानंतर मग लिहिणं, वाचणं, लिटरेचर त्याचं आणि त्याची हिस्ट्री, त्याच्यामध्ये मी हळूहळू माझी माहिती सुरू केली. कोरियन लँग्वेज येत नसताना नुसत्या युट्यूबवर ती कोरियन लँग्वेज शिकली की, जसं आता मला तिचे पप्पा सांगत होते की ती काही अशी चित्र असायची ते घरामध्ये लावून ठेवायची आणि त्या कोरियन भाषेमध्ये त्याचा शब्द खाली लिहून ठेवायचे. सायकल असेल, काही पतंग असेल, काही अशा वेगवेगळ्या वस्तू असायच्या, पंखा असेल, अशा वस्तूंना ते कोरियनचे शब्द काय असतात ते लावून घरामध्ये चिटकवायची. म्हणजे तिची जी आवड होती कोरियन भाषा शिकण्याची, ती कोरियन भाषा शिकली आणि त्याच्यामध्येच तिने आपलं करिअर केलेलं आहे. तर तुला अजून एक प्रश्न विचारतो मी, ही जी कोरियन भाषा शिकलेली आहे, आता तुला किती वर्ष झाले साधारण इथे जॉब करायला?
तिथं मला आता 4-5 महिने झाले असतील. 4-5 महिने झालेले आहे. म्हणजे 4-5 महिन्यामध्ये तुला अगदी फ्लुएन्सी कोरियन लँग्वेज येते तुला? ऑलमोस्ट 80%. अच्छा. 80% ऑलमोस्ट येते. म्हणजे आम्ही डेली आमचे जे म्हणजे ट्रान्झॅक्शन वगैरे सुद्धा होतात. सो आता क्रेडिट डिपार्टमेंट आणि ऑपरेशन्स डिपार्टमेंटमध्ये जेही कामं होतात वगैरे, रिसेंटली आमचे हेडक्वार्टर्स वरून एक टीम आलेली आमची IT डिपार्टमेंटवाली. सो त्यांना तेवढी इंग्लिश यायची नाही आणि आमच्या इथं मला सोडून कोरियन दुसरे कोणत्या इंडियन स्टाफला येत नाही. सो त्यांचं क्रेडिट डिपार्टमेंट असू द्या की IT डिपार्टमेंट किंवा ट्रेड फायनान्स अँड अकाउंट्स ऑपरेशन्स, मी सध्या ऍक्च्युली ऑपरेशन्समध्ये आहे सध्या, बट बाकीच्या डिपार्टमेंट्सचं सुद्धा जे काम वगैरे होतं, आय वॉज द मीडिएटर. सो मी त्यांना सगळं ते जे म्हणतात ते सगळं ट्रान्सलेट करून मी त्यांना सांगत होते. सो जाता ते मला म्हटलेले की बेसिकली ट्रेनिंग डिपार्टमेंटमध्ये सुद्धा तुला घ्यायचं की नाही, आता आमचा असा विषय सुरू आहे म्हणून. हे जसं पाहायला गेलं तर युअर इंग्लिश लँग्वेज इज व्हेरी फ्लुएन्सी आहे, व्हेरी प्रॉपर कमांड ऑन युअर इंग्लिश लँग्वेज. त्याच्यामुळे तुला काही फरक पडला का? तसं बघायला गेलं ना तर जेवढे म्हणजे जितके प्लॅटफॉर्मवरून मी शिकलेली आहे कोरियन, दे आर मोस्टली इन इंग्लिश. म्हणजे दुसऱ्या भाषेत वगैरे हिंदी किंवा मराठीमध्ये ते अवेलेबलच नाही. सो मी मराठीमधून हिंदी शिकले आणि हिंदी आणि मराठी पकडून मी इंग्लिश शिकले आणि आता इंग्लिशला पकडून मी कोरियन शिकलेले. सो ते जुळत म्हणजे थोडक्यात असं आहे, इंग्लिशवर प्रभुत्व असल्यामुळे तुला ती लँग्वेज काही जड गेली नाही शिकायला पूर्णपणे. आणि इंग्लिश मीडियम तू कोणत्या शाळेला होती? सेंट अलोयसिसला होते, सेमी इंग्लिश. सेंट अलोयसिसला सेमी इंग्लिश मध्ये होती, म्हणजे प्रॉपर इंग्लिश सेमी इंग्लिश मध्ये असल्यावर सुद्धा तू इंग्लिशवर प्रभुत्व केलं आणि या कोरियन लँग्वेजवर सुद्धा तू प्रभुत्व केलं आणि त्या कोरियन लँग्वेजमुळेच तुला त्या तुझं करिअर झालं. बँकेमध्ये कोणत्या बँकेमध्ये आहे तू? इट्स KB कुकमन बँक. ती कोरियाची लिडिंग बँक आहे सध्या आणि त्यांचं इंडियामध्ये आता या घडीला 3 सुरू झालेले आहेत ब्रांचेस. आउट ऑफ विच आता सध्या पुण्याच्या ब्रांचमध्ये, पुण्याची नवीच ब्रांच आहे त्याच्यामध्ये आहे. अनुश्री, मला अजून एक तुला प्रश्न विचारायचा आहे. तू तर हे कोरिया भाषेवर तर तू प्रभुत्व केलेलंच आहे, एवढ्या 4 महिन्यात म्हणजे बरीच प्रगती केलेली आहे. तू आपल्या या क्षेत्रामध्ये म्हणजे मुलींना किंवा विद्यार्थ्यांना तू काय सांगू इच्छिते? प्रत्येक वेळेस आपल्याला सोसायटी जे सांगते तेच नेहमी बरोबर असेल असंही नसतं. प्रत्येक व्यक्ती हा लाईक मनापासून आणि डोक्यापासून आणि प्रत्येकाची एक पातळी असते, ती प्रत्येकाची वेगवेगळी असते. ग्रास्पिंग पॉवर म्हणतात किंवा इंटरेस्ट म्हणतात, प्रत्येकाचा वेगळा असतो. सो सोसायटीने जे नॉर्म सिलेक्ट केलेले आहेत फॉर गर्ल्स ऑर फॉर बॉईज, ते नेहमीच फॉलो करायला लागतील असल्यातलं काही नाहीये. जर तुमच्यात इंटरेस्ट आहे आणि तुमचा तेवढा जर का तुमची तेवढी जिद्द आहे की मी करेल, माझी इच्छा आहे, माझं मन आहे आणि मी करणार आहे, सो काही होऊ शकतं. जसं माझं झालं. आणि मेहनत आपण करायला घेतली ना की लक आपलं मागे येतं बरोबर. सो आपली मेहनत असल्यावर लक येईलच ही खात्री असते. सो तुमचा जिथे इंटरेस्ट आहे तो आधी ओळखा. प्रत्येक गोष्टीमध्ये सोसायटीने जे नॉर्म सिलेक्ट करून दिलेले आहेत की एक डिग्री, प्रत्येक अशी नामांकित डिग्री पाहिजे असल्यातलं काही नाहीये. आजकाल तुमचा इंटरेस्ट ज्याच्यात आहे आणि त्याच्यात तुम्हाला जर कर्तृत्व करता आलं तर पैसा कुठेही आहे. जिथं मन असेल तिथं जा. जिथं तुम्हाला माहिती आहे की आपलं करिअर इथं आपल्याला 100% बनवता येणार आहे, तिथं तुमच्या जिद्दीने तुम्ही पोहोचा आणि बी युअर ओन. लँग्वेज आहे, या कोरियन लँग्वेज मध्ये तू थोडंसं आम्हाला एक असा डेमो म्हणा किंवा मला असं काही सांगू शकते का? जसं माझं नाव हे आहे, माझं नाव कोरियन भाषेमध्ये तू सांग आणि तेच आम्हाला ट्रान्सलेट करून दे तू इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये. 안녕하세요 여러분, 아누시리라고 합니다. 제가 지금 KB 국민은행에서 일이 하고 있어요. 여기 지금은 동네에서 왔으니까 여기서 이분들이 저에게 이런 기회 주셔서 진짜 감사드리고 진짜 되게 기분이 너무 좋았었어요. 되게 고마웠어요. 감사합니다. आता कोरियन मध्ये काहीतरी बोलले पाहिजे, पण ते आम्हाला कोणालाच समजलं नाही. इव्हन तुझ्या पापाला मम्मीला आम्हाला कोणालाच समजलं नाही असं आम्ही समजतो. कारण काय, कोरियन लँग्वेज ही फार ऐकायला फार विचित्र वाटली एकदम बिलकुल. पण तू कोरियन मध्ये काय बोललं हे मराठीमध्ये सांग जरा प्लीज. मी कोरियनमध्ये असं बोलले की सगळ्यांना नमस्कार, माझं नाव अनुश्री आणि मी सध्या त्यांच्याशी बोलते. त्यांच्याशी बोलून मला खूप आनंद झालेला आहे आणि ही संधी मला दिल्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार.
이런 우리 ABF 아티스트 비전 파운데이션 분들이 저한테 이런 기회 주셔서 진짜 감사드리고요. 앞으로도 제가 진짜 잘 부탁드립니다. 앞으로도 이런 기회를 많이 주시세요. कोरियन भाषेने काहीतरी बोलले ते मराठीमध्ये सांगावं. ABFने मला ही जी सुंदर संधी दिलेली आहे त्याच्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे आणि पुढे सुद्धा अशाच आपली भेट होत राहावी आणि पुढे सुद्धा आपलं असंच चालत राहावं अशी माझी विनंती आहे. धन्यवाद. आर्टिस्टिझम फाउंडेशनला एक आगळा वेगळा विषय घेऊन आम्ही या विषयावर आलेलो आहे की कोरियन लँग्वेज ही कशी शिकली आणि त्याच्यामध्येच तिने कसा करिअर केला त्याच्यामध्येच ती तिचं करिअर करणार आहे हे आपल्याला समजलेलं आहे. धन्यवाद.